महाराष्ट्रामध्ये सातत्यानं महिलांवर होणाऱ्या अत्याचार तो सातत्यानं आम्ही विधानसभेत मांडतो। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मग NGO असतील, अनेक सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात सातत्यानं आवाज उचलला जातो। पण डॉक्टर संपदा मुंडे यांची झालेली हत्या आणि त्याचे पुरावे दाबण्याचा प्रयत्न जो राज्य सरकारच्या वतीनं आणि पोलीस विभागाच्या वतीनं झालेला होता ते आता निदर्शनास आलेलं आहे। आमचे नेते राहुल गांधीजींनी स्वतः त्या कुटुंबाची विचारपूस केली, त्या पद्धतीचं ट्विट त्यांनी केलं आणि झालेली घटना डॉक्टर संपदा मुंडेची त्या घटनेचा जो मुख्य आरोपी आहेत त्यांना कारवाई झाली पाहिजे आणि पुढच्या काळात अशा घटना होऊ नये अशा पद्धतीची भूमिका आदरणीय राहुल गांधीजींनी मांडली। त्याच्यावर आमची चर्चा झाली आणि म्हणून आता हे राज्य सरकार हे प्रकरण दाबते आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आणि म्हणून मी आज प्रधानमंत्री आणि देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून याबद्दलची CBI चौकशी व्हावी, कारण की हे राज्य सरकारचं अधीन ही चौकशी पूर्ण होईल असं काही आम्हाला वाटत नाही। संपदा मुंडेंच्या कुटुंबाला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळेल असं काही वाटत नाही आणि जे आरोपी आहेत त्या आरोपी या सत्ताधीशांचेच आहेत अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे। काही माजी खासदारांची नावं पुढे येतात आहेत, त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये CBI चौकशी व्हावी आणि रोज या प्रकरणाला एक हे प्रकरण त्याला नवीन वळण येताना आपण पाहतोय आणि म्हणून या प्रकरणाची CBI माध्यमातून चौकशी व्हावी अशी भूमिका आज प्रधानमंत्री, देशाचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्राद्वारे कळवलेली आहे। पण डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनीच थेट आता जे माजी खासदार आहेत भाजपचे त्यांच्यावरती त्यांच्या PN वरती आरोप केलेले असल्याचं पाहायला मिळतात। या सगळ्यांची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे अशी त्यांच्या कुटुंबियांची मागणी आहे। परंतु एकीकडे ही मागणी होत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री पलटणच्या कार्यक्रमामध्ये जे माजी खासदार आहेत निंबाळकर त्यांना मात्र कुठेतरी क्लीन चिट देताना पाहायला मिळतात। नाही, मुख्यमंत्र्यांचं कामच आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत अनेक प्रकरणात स्वतःच अनेक आरोपींना क्लीन चिट देताना आपण विधानसभेतही पाहिलेलं आहे। मी जो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पेन ड्राईव्हचा मुद्दा उपस्थित केलेला होता त्या मुद्द्यामध्येही त्यांनी स्वतःच क्लीन चिट देऊन टाकली। ते म्हणू शकले असते की आम्ही चौकशी लावू, आम्हाला पुरावा द्या, आमच्या जो पुरावे होते, पण त्यांनी क्लीन चिट देऊन टाकली। याचा अर्थच महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या सगळ्या महिला अत्याचार जे होती आहे, आताच त्यांचे भाजपचे अध्यक्ष मोरे ते पिंपरी चिंचवडचे त्यांचा कालच तेजस्विनी कदम नावाच्या एका मुलीनी त्यांच्या विरोधात पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जात नाही अशा पद्धतीचं पोलीस स्टेशनमध्येच त्या ठाण मारून बसल्यात आणि मग त्या मुलीच्या दबावामुळे मग पोलिसांना त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा लागला। त्यांनी पुरावे दाखल केले। त्यांच्या सोशल मीडियावर पाहिलं असेल तर तो जो त्यांचा भाजपचा अध्यक्ष मोरे आहे तो आणि ती तेजस्विनी कदमचे अनेक फोटोज आपल्याला पाहायला मिळतात आहेत आणि मोरे म्हणतो की आम्ही ओळखतच नाही, तो भाजपचा अध्यक्ष आहे आणि म्हणून अशा या सगळे प्रकरण महाराष्ट्रामध्ये रोज या ठिकाणी घडत असताना या ठिकाणी मुख्यमंत्री क्लीन चिट देतात, हे खऱ्या अर्थानं दुर्भाग्य आहे। शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या सावित्रीबाई फुल्यांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे अत्याचार आणि मुख्यमंत्रीच त्यांना क्लीन चिट देत असेल हे दुर्भाग्य आहे। खरं तर ह्या सगळ्या संपदा मुंडे यांच्या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं खूप साऱ्या मागण्या केल्या जातात, परंतु राज्य सरकार ही सगळी कोणतीच मागणी मान्य करताना पाहायला मिळत नाहीये। म्हणून आम्ही CBIची चौकशी याच्यासाठीच मागितलेली आहे की राज्य सरकारच्या अधीन ही चौकशी होता कामा नये, हे CBIच्या माध्यमातून चौकशी व्हावी
आणि स्वतः आमचे नेते राहुल गांधीजींनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्यांनी स्वतः या कुटुंबाची विचारपूस केलेली आहे. त्या पद्धतीचं त्यांनी ट्विट केलेलं आहे. आमचं पक्षामध्ये या विषयावरची बोलणी झालेली आहे आणि त्याच्यामुळे मी आज हे पत्र लिहून या पद्धतीची CBIची मागणी आम्ही केलेली आहे. दादा, तुम्ही राहुल गांधींचा उल्लेख केलात. राहुल गांधींनी वारंवार वोट चोरीचा जो मुद्दा आहे तो समोर आणला आहे प्रेझेंटेशनच्या माध्यमातून देखील. आदित्य ठाकरेंनी देखील 2 दिवस आधी प्रेझेंटेशन दाखवलं, तर मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे की एक पप्पू महाराष्ट्रामध्ये अजून एक झाला आहे. म्हणजे राहुल गांधींना त्यांनी पप्पू संबोधलं, त्यासोबत आता पप्पू नंबर 2 म्हणजे आदित्य ठाकरे अशी थेट टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. नाही, पप्पूचा अर्थ काय होतात मुख्यमंत्र्यांना जास्त माहिती असेल, पण डाकूचा अर्थ मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल. जे वोट चोरी करणारे लोक आहेत, जे लोकशाहीचा खून करतात, त्याला या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला मुख्यमंत्री त्यांना पाठिंबा घालतो आहे. हेच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. आम्ही निवडणूक आयोगावर आमचं आरोप आहे. निवडणूक आयोगाने उत्तर द्यायला पाहिजे. तर फडणवीस का उत्तर देत आहे, त्यांची वकिली फडणवीस का करते आहे, म्हणजेच दाल में काला आहे, डाळच काळी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून डाकूचं समर्थन करत असेल राज्याचे मुख्यमंत्री आणि वोट चोरीच्या याच्यामध्ये करत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. 1 तारखेच्या मोर्चासाठी जे आहे उद्या 12:30 वाजता YB चव्हाण सेंटरमध्ये बैठक आहे. काय असणार उद्याच्या बैठकीचं काय सांगा? बघा, मी इथं नाही आहे. मी आज वापस चाललेलो आणि घरी कार्य आहेत, लग्न कार्य आहेत, त्याच्यामुळे मी त्याच्यात आहे. आमचे प्रदेशचे सगळे पदाधिकारी राहतील आणि त्या पद्धतीचं काय आयोजनाचं स्वरूप राहील ते तुम्हाला उद्या कळेल. दंगेकरांच्या बाबतीत दंगेकरांना पोटनिवडणुकीत तुम्ही निवडून आणण्याकरता खूप मेहनत वगैरे केली आणि त्यानंतर मात्र ते शिवसेनेत गेले आणि शिवसेनेत गेल्यानंतर देखील ते गप्प न बसता सातत्यानं पुण्यातले एक भ्रष्टाचाराची प्रकरणं ते उकरून काढताना पाहायला मिळत आहेत. मोहळांच्या विरोधात त्यांनी संपूर्ण रान पेटवलं. आता हेमंत रासने जे कसब्याचे आमदार आहेत त्यांचा देखील एक भ्रष्टाचाराचा मुद्दा ते घेऊन बाहेर येताना पाहायला मिळतात. कुठेतरी ह्या सगळ्या प्रकरणावरतून महायुतीमधनं आता दंगेकरांना गप्प बसवण्याची तयारी सुद्धा केली जाते. बघा, पुण्याचा अभ्यास आपण केला तर पुण्यामध्ये आता लोक राहायला तयार नाही. तिथल्या प्रॉपर्टीच्या किमती कमी होत चालल्यात असं आपण पाहतोय. पुणे हे शहर आता महाराष्ट्रातलं गुंडाइझमचं शहर झालं आहे का, अशा पद्धतीचं चित्र आता निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आणि त्याला या पद्धतीचं निर्माण करणं, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक माहेरघर असलेल्या पुण्याची जी हालत खराब केलेली असेल तर ती भाजपने केलेली आहे. एका फार काळ भाजप तिथं आता सत्तेत आहे. आमदार त्यांचे जास्त आहेत, खासदार त्यांचे होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की महानगरपालिका त्यांची होती आणि त्याच्यामुळे पुण्यातला जो वारसा होता तो वारसाच आता त्या ठिकाणी संपलेला आहे. आणि त्याच्यामुळे भाजप याच्यामध्ये सगळी इन्क्लूड आहे. आता आपण पाहिलं असेल की जैन मंदिर ट्रस्टचा जो वाद होता त्याच्याबद्दलचं दंगेकरांनी जो मुद्दा उपस्थित केला माननीय कोर्टाने, त्याच्यामध्ये ती रजिस्ट्रीच त्यांची रद्द केली. म्हणजे तिथं किती मोठा या पद्धतीचा गुंडाराज चाललेला असेल, जमीन माफिया कशा असतील हे आपल्याला त्याच्यातून निदर्शनास आलेलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्यामध्ये धनगेकर यांना शिंदेनी थेट भेटून सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं महायुतीमध्ये विकृष्ट येईल, अशा पद्धतीचे वक्तव्य टाळा. अशा पद्धतीनं आपल्या मित्रपक्षांविषयी बोलत असताना आपण भूमिका स्पष्ट करा असंही म्हटलेलं आहे. बघा, आता या सरकारमध्ये हे 3 तिगाडा काम बिगाडा सरकार आहे. या सरकारमध्ये शिंदेच्या लोकांवर कारवाई चाललेली आहे. कोणावर इन्कम टॅक्सचे धाडी चालू झालेलं आहे, कोणावर ED बसवण्याचं काम चालू आहे. अशा पद्धतीचं चित्र चाललेलं आहे. त्यामुळे शिंदेच्या गटातली लोक भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढताना आपण पाहतो आहे. आणि सध्या अजित पवार आहे हे थोड्या शांततेनं बघतात आहेत. उद्या हे यांचं संपल्यानंतर अजित पवारांचे लोक येतील. त्यामुळे या सरकारमध्ये आपल्याला या 3 तिगाडा काम बिगाडा सरकार जे आहे, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आज ऐरणीवर आहे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ओला दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात की कुठलंही
धोरण नाही की ओला दुष्काळ जाहीर करायचा. हे विरोधी पक्षनेते होते त्यावेळेस आमच्या सरकारला सांगते की ओला दुष्काळ जाहीर करा. त्यावेळेस ही परिस्थिती नव्हती. पण आज महाराष्ट्रामध्ये तोंडात आलेला घास शेतकऱ्यांचा हिरवला गेला आणि राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही. ज्या रकमा त्या जाहीर करतात आहेत त्या फक्त रकमा जाहीर करतात आहेत, पण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जात नाही. हे त्याच्यात तेवढं सत्य आहे. आणि ओला दुष्काळावर ओला दुष्काळ अशी ही नवीन एक आसमानी संकट महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पडते आहे. ओला दुष्काळ पहिला होऊन गेला, आता पुन्हा हा जो अवकाळी पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे तोंडात आलेला घास आता शेतकऱ्याच्या हातून चालला गेला. आणि अशा परिस्थितीत सरकार आकडे फक्त जाहीर करते आणि मदत कुठली करत नाही. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या सुरू झालेल्या आहेत. आणि म्हणून हे जेव्हा विरोधी पक्षात होते हेच त्यावेळच्या सरकारच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करत होते की यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी यांच्यावर फिक्स करून यांच्यावर गुन्हे दाखल करा. ही मागणी फडणवीस आणि त्यांचे सगळे सहकारी करायचे आहेत. आता काय केलं पाहिजे ते फडणवीसांनी सांगावं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी रेल रोको त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं होतं. इच्छुक उमेदवारांना आता त्यांनी अर्ज वाटायला अधिक लोकांना इच्छुक आहेत त्यांना उमेदवार अर्ज आहेत. स्थानिक पातळीवरती एकनाथ चलवरीची भूमिका काँग्रेसने घेतली. 100 लोकांना असे अर्ज दिले गेले. मुंबईमध्ये सुद्धा तेच चित्र आहे. मुंबई काँग्रेसने निर्णय घेतला. बघा, काँग्रेसनी सगळ्यात पहिले जाहीर केलेलं होतं की स्थानिक पातळीवर जी काही परिस्थिती असेल तिथले नेते आणि कार्यकर्ते जे निर्णय घेईल तेच पक्षपातीवर निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी अलायन्स पण होऊ शकतं, काही ठिकाणी होऊ पण शकणार नाही. ही परिस्थिती आहे. आणि हे फक्त काँग्रेसच करते असं नाही, महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष याच पद्धतीनं कामाला लागलेले आहेत. नाना, बच्चू कडूंचं आज नागपुरामध्ये मोठं भव्य आंदोलन पाहायला मिळतं आहे. लोक रेल्वे ट्रॅक, शेतकरी जे आहेत ते आता रेल्वे ट्रॅकवरती उतरलेत आणि रेल रोकोचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात. कर्जमाफीचा मुद्दा जो आहे तो गाजताना पाहायला मिळतो. याच महायुतीच्या सरकारने कर्जमाफी करू असं आश्वासन निवडणुकीच्या दरम्यान दिलेलं होतं. बघा, महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर आम्ही कुठलंही आश्वासन दिलेलं नव्हतं. तरी आमच्या नेत्या सोनिया गांधीजींनी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने कर्जमाफीची घोषणा करून त्याच बजेट अधिवेशनामध्ये, पहिल्याच बजेट अधिवेशनामध्ये कर्जमाफी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सरसकट केली गेली होती. पण हे जे सरकार आहे, मग कधी अजित पवार वेगळी कहाणी सांगतात, कधी फडणवीस वेगळी कहाणी सांगतात, कधी एकनाथ शिंदे वेगळी कहाणी सांगतात आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बद्दलची सातत्याने दिशाभूल करतात आहेत. तुमच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीची घोषणा तुम्ही केलेली होती. तुमचं सरकार हे बेईमानीनं आलं असेल किंवा तुम्हाला जे काही बहुमताचा तुम्ही जो जोर दाखवता आहे, पाचवी बहुमताचा, त्या बहुमताच्या भरोश्यावर तुमचं सरकार आज आलेलं असेल तर या सरकारच्या ज्या काही भूमिका होत्या, तुम्ही जो जाहीरनामा दिलेला होता त्याप्रमाणे कर्जमाफी हे तुमचं पहिलं होतं. मग कर्जमाफी काय करत नाही, आम्ही करू. अरे काय किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्हाला पाहिजे. आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं जे प्रमाण वाढतं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उद्रेक सुरू झालेला आहे. आणि म्हणून शेतकरी कायदा हातात घ्यायला निघालेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून तातडीनं सरकारने कर्जमाफीची घोषणा करून आणि याच येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्या पद्धतीचं त्यांनी प्रोव्हिजन करून जाहीर करून या राज्यातल्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलं पाहिजे. ही भूमिका काँग्रेस पक्षाची पहिले होती, आजही आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी आणि हे बघा, या सरकारच्या दरबारात जो कोणी आला त्याची बोळवणूक करून या लोकांनी वापस पाठवलेलं आहे आणि घोषणा केलेल्या आहेत पण त्याचं पालन केलेलं नाही. त्यामुळे जे आंदोलनकारी तिथं बसलेले राजू शेट्टीपासून त्यांना या सरकारची सगळी कहाणी माहिती आहे. यांनी कांदा उत्पादकालाही फसवलेलं आहे, अनेक शेतकऱ्यांना यांनी फसवलेलं आहे
त्याच्यामुळे हे पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी आंदोलकांनी या ठिकाणी ती भूमिका घेतलेली आहे आणि शेतकऱ्यापेक्षा हे सरकार मोठं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर जाऊन यांना काय बोलायचं आहे यांनी तिथं बोलावं आणि यांना आपल्याच राज्याच्या जनतेच्या समोर आणि या राज्याच्या शेतकऱ्यांच्या समोर बोलायला काय अडचण आहे या सरकारला. त्यामुळे हे जनतेचं सरकार असेल तर हे तिथं जाईल आणि हे जनतेतलं सरकार नसेल तर हे जाणार नाही, कारण की यांना भीती आहे. त्यामुळे आता या सरकारची परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये सरकारने पास व्हावं, नापास होऊ नये. आणि हे नापास झालं तर या सरकारला पळता भुई या राज्यातला शेतकरी सोडणार नाही अशी परिस्थिती आज आहे. आणि म्हणून मी त्यांना सल्ला देतो की हे शेतकऱ्यांपर्यंत या सरकारने पोहोचावं. बिहार इलेक्शनच्या अनुषंगाने खरं तर तेजस्वी यादव यांनी एक घोषणा केली आहे. मुंबईमध्ये बिहार मतदार केंद्र ते सुरू करणार आहेत, मदत केंद्र, की जे अमराठी बिहारी लोक मुंबईमध्ये राहतात, त्यांना अनेक वेळेला भाषा मराठी भाषा येत नसल्यामुळे मारलं जातं, तर अशा लोकांना एक मदत केंद्र ते सुरू करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद मुंबईत होण्याची शक्यता वाटते का? नाही, बघा, आपल्या मुंबईमध्ये अनेक राज्याच्या या ठिकाणी मोठे मोठे सभागृह आहेत. उत्तर भारतीय आहे, बिहारचं पण आहे, तामिळनाडू आहे, सगळ्या देशातल्या वेगळ्या वेगळ्या राज्यातलं मुंबईमध्ये आपल्याला मोठे मोठे कार्यालय आपल्याला मिळतात पाहायला. त्यामुळे तेजस्वी यादवनी जी भूमिका मांडलेली आहे ते काही चुकीचे आहे असं मला मान्य नाही आहे, कारण की आपला देश विविधतेमध्ये एकता आपल्या देशातली आहे. विविध जाती, विविध भाषा, विविध धर्म, विविध प्रांत आणि त्याच्यातही आपण सगळ्यांनी त्याच्यातही आपलं मुंबईसारखं शहर हे या देशाची आर्थिक राजधानी आहे. देशभरातली लोक या मुंबई शहरात राहतात आणि म्हणून प्रत्येक राज्यातल्या लोकांना सुरक्षा मिळावी आणि त्यांना मदत मिळावी अशी घोषणा तेजस्वी यादवने केली असेल तर ती चांगली आहे, स्वागत आहे. वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाली, मात्र त्यांनी असा आरोप केला आहे की जे पुरावे होते माझ्याकडे, ती सीडीच आता चोरीला गेली, त्यामुळे जाणून बुजून माझ्या घरात ही चोरी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. बरोबर आहे, सरकारने चोरी करवलेली आहे असं एकनाथ खडसे म्हणत असतील तर मग या सरकारलाच आता आरोपीच्या पिंजऱ्यात एकनाथ खडसेंनी बसवलेला आहे. त्यांनी या सरकारच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. शेवटचा प्रश्न, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच पक्षातील आता नेत्यांचं म्हणणं आहे की पक्षात शिस्त राहिलेली नाही, त्यांनीच अजित पवारांकडे नाराजी व्यक्त केली, त्यांच्याच माजी आमदारांना. आता त्यांचा एक गोंदियात आमच्याकडे एक नेता आहे या अजित पवारांच्या पक्षाचा, त्यामुळे आता त्या नेत्यामध्ये शिस्त आहे की नाही त्याच्यावरून समजा. आपल्याकडे भातावरून सीतेची परीक्षा असते, त्यामुळे मला त्यांच्या पक्षाबद्दल जास्त प्रतिक्रिया द्यायची नाही. ओके, ठीक आहे. तर मग आता तेच आहे ना, तेच मी तुम्हाला सांगतो आहे की राष्ट्रवादी हा जो अजित पवारांचा पक्ष आहे त्या पक्षातली जे काही प्रमुख 3 नेते आहेत, अजित पवार नाही प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची फोटो तिथं लावलेली होती. ते कसे हसत होते ते डॅन्स चालूच असताना, ते बघितलं तर आपण सगळ्यांनी. त्यामुळे मला त्यांच्या पक्षाबद्दल जास्त प्रतिक्रिया द्यायचं कारण नाही, पण त्या पक्षात काय चाललेलं आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं. नाना, हिंदी में जानना चाहते हैं, पत्र लिखा है आपने प्रधानमंत्री को, चीफ मिनिस्टर को और यूनियन होम मिनिस्टर को, क्या कुछ लिखा है? महाराष्ट्र में डॉक्टर संपदा मुंडे इनका जो मर्डर हुआ है, वो मर्डर में बीजेपी के माजी सांसद और बीजेपी के कार्यकर्ता उसमें इन्वॉल्व है, इस तरह का पिक्चर वहाँ पे बनाया गया है. संपदा मुंडे के परिवार के लोगों ने भी वो आरोप लगाया है और उसके लिए, लेकिन राज्य के मुख्यमंत्री वहाँ जाकर वहाँ के माजी सांसद को क्लीन चिट देते हैं, लेकिन जो कुछ पुरावे से अब सामने आ रहे हैं तो वही संशय के इसमें आ रहे हैं. तो इसलिए हमारे नेता राहुल गांधी जी ने भी उस परिवार से भी पूछताछ की और एक ट्वीट भी उन्होंने किया है कि इस परिवार को न्याय मिलना चाहिए. संपदा मुंडे को जिन लोगों ने मारा उनके ऊपर कार्रवाई होना चाहिए, ये भूमिका हमारे नेता राहुल गांधी जी ने रखी है. तो और राज्य की सरकार पे भरोसा नहीं है, क्योंकि राज्य के मुख्यमंत्री वहाँ पे क्लीन चिट देने निकल गए हैं. तो इसलिए
नरेंद्र मोदी जी देश के प्रधानमंत्री, गृह मंत्री देश के और राज्य के मुख्यमंत्री को हमने लेटर लिखा है कि इस पूरी इंक्वायरी सीबीआई के माध्यम से हो, ये मांग आज हमने की है। हमने तीनों को भी खत लिखा है और तीनों को खत हमारा पहुंच गया है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।